नाशिकमध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचं तापले। एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी महायुती सरकार आणि प्रशासनावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत। जलील यांनी नाशिकमधील गाजत असलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचा थेट संबंध अशोक खरात प्रकरणाशी जोडला असून हे सर्व एका मोठ्या राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचं म्हटलंय। त्यांच्या मते एका मोठ्या सेक्स स्कॅन्डलमधील प्रभावशाली नेत्यांना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक एका मुस्लिम मुलीला बळीचा बकरा बनवण्यात आले असं जलील म्हणतायत। पण खरंच खरात प्रकरण दाबण्यासाठी कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण उचलून धरण्यात आलंय का? निदा खानवरील आरोप किती खरे आणि किती खोटे? जलील यांना निदाचा नेमका पुळका का आलाय याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। इम्तियाज जलील यांनी आपल्या भूमिकेत स्पष्टपणे नमूद केलंय की नाशिकमधील कथित कॉर्पोरेट जिहाद किंवा धर्मांतरांचं जे प्रकरण समोर आलंय ते मुळात अस्तित्वातच नाही। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या निदा खान या तरुणीवर धर्मांतराचे जे आरोप लावले गेले ते पूर्णपणे निराधार आणि कल्पित आहेत। जलील यांच्या मते हे प्रकरण उकरून काढण्यामागे एक विशिष्ट राजकीय अजेंडा आहे। नाशिकमध्ये लव्ह जिहाद आणि लँड जिहाद नंतर आता कॉर्पोरेट जिहाद हा नवीन शब्दप्रयोग करून समाजातील ध्रुवीकरण वाढवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय असा घणाघात त्यांनी केलाय। निदा खान ही केवळ एक सामान्य कर्मचारी असून तिला विनाकारण देशद्रोही किंवा गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न मीडिया आणि काही संघटनांनी केलाय, ज्यामुळे तिच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आली आहे। जलील यांच्या आरोपाचा सर्वात महत्त्वाचा भाग हा अशोक खरात प्रकरणाशी संबंधित आहे। नाशिकमधील ज्योतिषी आणि कथित आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्यावर महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे अत्यंत भीषण आरोप आहेत। या प्रकरणात केवळ खरातच नाही तर अनेक हाय प्रोफाईल व्यक्ती, बडे व्यापारी आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेत्यांची नावं चर्चेत आली होती। जलील यांनी असा दावा केलाय की खरात प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की जर त्याचा सखोल तपास झाला असता तर सरकारमधील अनेक बड्या चेहऱ्यांचे खरे स्वरूप समोर आले असते। हे सेक्स स्कॅन्डल दाबण्यासाठी आणि जनतेचं लक्ष या मूळ आणि संवेदनशील मुद्द्यावरून वळवण्यासाठी अचानक निदा खान आणि कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण बाहेर काढण्यात आलं। जलील यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। एका बाजूला अशोक खरात प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी आणि मुख्य सूत्रधारांना अटक करण्याऐवजी पोलीस यंत्रणा निदा खानच्या मागे हात धुवून लागली आहे। TCS कंपनीनं सुरुवातीला या प्रकरणावर मौन बाळगलं होतं, परंतु जलील यांनी विचारणा केल्यानंतर कंपनीकडून आलेल्या स्पष्टीकरणातही अनेक विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केलाय। निदा खानला ज्या पद्धतीनं मीडियासमोर सादर केलं गेलं, तिच्या ज्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि तिच्या खासगी आयुष्यावर ज्या प्रकारे शिंतोडे उडवले गेले ते अत्यंत निंदनीय असल्याचं जलील यांनी म्हटलंय। हे सर्व एका टूलकिटचा भाग असून विशिष्ट समुदायाला बदनाम करण्यासाठी हे रचलं गेलंय असा त्यांचा आरोप आहे। या संपूर्ण वादात जलील यांनी आक्रमक पवित्रा घेत इशारा दिलाय की जर निदा खानच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसताना तिला मानसिक त्रास दिला गेला तर MIM पक्ष गप्प बसणार नाही। त्यांनी असा सवाल उपस्थित केलाय की खरात प्रकरणातील त्या पेन ड्राईव्हचं काय झालं ज्यामध्ये अनेक बड्या नेत्यांचे क्लिप्स असल्याचा दावा केला जात होता। तो तपास का थांबला आणि मीडियाने अचानक खरात प्रकरणावर चर्चा करणं का बंद केलं? या प्रश्नांची उत्तरं शोधली तर कॉर्पोरेट जिहाद हे प्रकरण किती पोकळ आहे हे लक्षात येईल असं जलील यांचं ठाम मत आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते जलील यांनी उचललेला हा मुद्दा नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकतो। एका बाजूला धर्मांतराचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात, तर दुसरीकडे जलील यांनी याला सेक्स स्कॅन्डल लपवण्याचं हत्यार ठरवून सत्ताधाऱ्यांना पेचात टाकले। जलील यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। राज्यातील मुलींची सुरक्षा महत्त्वाची आहे की आपल्या नेत्यांचे काळे कारनामे लपवणं, असा सवाल त्यांनी केलाय। अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांच्या बाजूनं उभं राहण्याऐवजी प्रशासन एका काल्पनिक जिहादच्या कल्पनेत अडकलंय। हा जलील यांचा आरोप जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारा ठरलाय। त्यांनी मीडियाला सुद्धा कडक शब्दात सुनावलंय। TRP साठी एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका अशी विनंती केली आहे। निदा खान प्रकरणात जोपर्यंत अधिकृत चार्जशीट दाखल होत नाही किंवा ठोस पुरावे समोर येत नाहीत तोपर्यंत तिला गुन्हेगार ठरवणं हा कायद्याचा अपमान आहे असं ते म्हणाले। इम्तियाज जलील यांनी निदा खान आणि अशोक खरात या दोन भिन्न वाटणाऱ्या प्रकरणांची सांगड घालून नाशिकच्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेवर मोठा बॉम्ब टाकलाय। हे प्रकरण केवळ एका मुलीचं किंवा एका ज्योतिषाचं नसून ते नाशिकमधील सत्तेच्या समीकरणांचं आणि भ्रष्टाचाराचं असल्याचं चित्र जलील यांनी उभं केलंय।
आता पोलीस प्रशासन खरात प्रकरणाचा तपास पुन्हा वेगानं करतंय की कॉर्पोरेट जिहादच्या आरोपांवर अधिक लक्ष केंद्रित करतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. जलील यांच्या या आरोपांमुळे आता या प्रकरणात खरात प्रकरण लपवण्याच्या अँगलची ही चर्चा सुरू झाली आहे. कारण खरात सोबत एवढ्या बड्या नेत्यांचे फोटो होते की त्यातील एखादं जरी आरोपांचं प्रकरण खरं निघालं तर खळबळ माजली असती. आधीच खरातनं महायुतीला मोठा दणका दिलाय, कारण खरातमुळे रुपाली चाकणकर आपली दोन्ही मोठी पदं गमावून बसल्या. त्यामुळे अनेक नेत्यांचा नंबर येईल अशा चर्चा सुरू होत्या. मात्र नंतर खरात फाईल्स काय झालं याबद्दल अजून तशी शांतताच आहे. त्यामुळे जलील यांच्या आरोपात भविष्यात किती तथ्य निघतं हे कळेलच. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.